होतोय या दिवसातील या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसातील पहिला सामना समोर येतोय तो म्हणजेच साईराज ठाणे वर्सेस विजय स्टार डोंबिवली या दोन संघांमध्ये खेळला जाणारा सामना युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आज घर बसल्या ही स्पर्धा लाईव्ह पाहतात तमाम प्रेक्षकांना जयेश भोसलेचा नमस्कार. येऊया मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय अर्जुन. स्ट्राईक एंड वरती येतो म्हणजे तिनू पहिला चेंडू पडेल पंचांचा इशारा येईल. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. पहिला चेंडू बेस्ट ऑफ लक बोट टीम. यावेळी मात्र डावी एसटी सोडून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे बघतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25 पालन केलं जातं. वाईटच्या स्वरूपामध्ये येणारी ही एक धाव खातं मात्र खोललं जाते. वाईट चेंडू म्हटलं तर गोलंदाजाच्या या मात्र मारण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न फसतोय. गडी मात्र बाद होतोय. बॅटची कडा घेऊन यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डावी डीजेकडे गडी मात्र बाद झाला. पहिल्या चेंडूवरती पहिला आदरा बसतोय तो म्हणजेच मातब्बर संघ विजय स्टार डोंबिवली यासारख्या संघाला पहिल्या चेंडूवरती पहिला आदरा बसलाय. गोलंदाजाला यश प्राप्त झालंय. अर्जुन सारख्या गोलंदाजाला यश प्राप्त झालंय. जर आपण म्हटलं वाघाच्या तोंडाला जर रक्त लागलं तर तो वाघ अतिशय खुंकार बनतो. आता मात्र गोलंदाज अर्जुन किती खुंकार बनतोय हे पाहणं गरजेचं असेल. मैदानामध्ये गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अर्जुन सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवरती नव्याने फलंदाज आलाय पवन. मात्र खेळण्याचा प्रयत्न लेट कट एक सुरेख पद्धतीचा फटका चेंडूवरती गेला. बाईकच्या स्वरूपामध्ये येणारी ही एक धाव आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 26 पालन केलं गेलं. येणारी ही एक धाव एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते 2. या धावसंख्येवर 2 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. सुरेख पद्धतीची खेळी मैदानामध्ये पाहायला मिळते. ज्या दोन्ही धावा आल्यात अजूनपर्यंत बॅटच्या पट्ट्यामधून काही दोन्ही धावा येताना दिसत नाहीयेत. सुरेख पद्धतीचा फटका खेळण्याचा पवन याने प्रयत्न केला गेला होता. प्लेइंग अवे फॉर द बॉडी. ज्यावेळी क्रिकेटमध्ये जर म्हटलं शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करत असतात सातत्यपूर्ण. जर आपण पाहिलं वीरेंद्र सहवाग हा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करायचा. यावेळी मात्र पवन सारख्या खेळाडूने चेंडूवरती गेला तदनंतर एक लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी अर्जुन सज्ज होतोय. धावसंख्या स्थिरवली गेली. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 2. मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू सरळ निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येत नाही. पंच आमच्याकडे बघतात वाईट +1 अशा 2 धावा येतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या 2 पोहोचते 4 या धावसंख्येवर. 4 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. सुरेख पद्धतीची यावेळी मात्र कोणत्याही पद्धतीची बॅटच्या माध्यमातून धाव काही आली नाहीये. जेवढ्या 4 धावा आल्यात 2 चेंडूच्या समाप्ती झाली. एक फलंदाज बाद झाला. 4 धावा अवांतर स्वरूपाच्या आल्यात. गोलंदाज जर पाहिलं तर अर्जुन सारख्या गोलंदाजाला थोडासा विचार करणं गरजेचं आहे. या अवांतर धावा कुठेतरी रोखणं गरजेचं आहे. या मात्र सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडीचं गशा क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ निघून जातोय. शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. येणाऱ्या 4 धावाच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. आजच्या दिवसातील पहिली धाव आली आणि बॅटच्या माध्यमातून पहिली धाव आली आणि पहिली धाव आली ती म्हणजे 4 धावेने. 4 धावेच्या मदत धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचली 1 गडी बाद 8 या धावसंख्येवर. विजय स्टार संघ नाणे फेकून हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आजचा हा दुसरा दिवस आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना रंगताना पाहतोय तो म्हणजे साईराज ठाणे वर्सेस विजय. या मात्र उजवी शिष्टी सोडून जाणारा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला नव्हता. फलंदाजाला वाटलं चेंडू अतिशय बाहेरून जातोय. पंचांनी अतिशय तीक्ष्ण नजरेने ॲज अ निडल ॲज अ शापर सुईच्या टोकासारखी तीक्ष्ण नजर पंचांची पाहायला मिळाली. येणारी एक धाव बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते. एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील काही चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या स्पर्धेबद्दल जितकं सांगावं जितकं बोलावं तेवढं कमीच. यावेळी मात्र जोरदार फरार. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चार धावा आल्या. 4 धावेच्या मदत धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 13 धावसंख्येवर. या मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंच आमच्याकडे बघतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25 पालन केलं जात आहे. येणारी एक धाव एका धावेच्या मदत धावसंख्येमध्ये पडणारे भर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय.
या मात्र मारण्याचा प्रयत्न, यू मिस आय हिट, फलंदाज मात्र बाद. किती फळाचित बाद होतोय. मित्रांनो, क्रिकेट, सरडा आणि राजकारण. क्रिकेट, सरडा आणि राजकारण ह्या तीन गोष्टी अशा असतात की कधी आपला रंग बदलतील हे कोणीही सांगू शकत नसतं. गोलंदाजांनी एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली, फलंदाज बाद झाला, धावसंख्या पाहिली, 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं समाप्ती झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 14 धावा. विजय स्टार डोंबिवली या संघाच्या नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 14 धावा धावफलकावरती लागले गेलेत. क्रिकेटवरती कधीही गर्व करू नका मित्रांनो, क्रिकेटवरती कधीही घमंड करू नका. एक आठवण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. एक सामना झाला होता भारत आणि पाकिस्तान, या सामन्याची आठवण तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवेन. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय सागर सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा, 2 गडी बाद, 14 धावा धावफलकावरती लागले गेलेत. सागर सारखा एक नवीन युवक गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतो. चेंडू सरळ निघून जातोय. जोरकस प्रहार, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. चार धावाला 4 धावाच्या मदत धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावसंख्येवर. दुसरं षटक मार्ग असतं. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला. लोअर फुल टॉस चेंडू, एक सुरेख पद्धतीचा फटका मात्र पाहायला मिळाला होता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी, सुंदर कमबॅक पाहायला मिळत आहे. सुंदर गोलंदाजी केली जाते. एक अचूक लाईन आणि अचूक लेंथवरती गोलंदाजी केली जाते. फलंदाजाला जखडून ठेवण्याची अशी गोलंदाजी यावेळी मात्र गोलंदाज सागर मात्र अर्पण करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सागर सारखा गोलंदाज सज्ज होतोय. सागर सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. धावसंख्या पाहिली 18 धावसंख्येवरती स्थिरावली गेली. पुन्हा एकदा सागर गोलंदाजीसाठी सज्ज. या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. चेंडूची निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. जोरदार प्रयत्न केला होता फलंदाजाने, मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. सुरेख पद्धतीची गोलंदाजी, एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. पुन्हा एकदा गोलंदाज सागर सज्ज होतोय. शेवटचे 2 चेंडू पाहिले तर निर्धाव स्वरूपाची गोलंदाजी सागराच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा सागर सारखा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळी मात्र निश्चितच उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू, अवंत स्वरूपाची घोषणा, अवंत स्वरूपाची प्लस मध्ये येणारी ही एक धाव, एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. सागर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सुरेख पद्धतीची गोलंदाजी, एक निर्धाव चेंडू, ह्या मात्र खेळून काढलेला फटका हलक्या हाताने खेळून काढला जातो. क्षेत्ररक्षण येईल, फेकी केली जाईल. तत्वर मात्र घेतलेली एक धाव, एका धावच्या मदत धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आठवण झाली मुलतानचा सुलतान, नजफगडचा नवाब, अर्थातच वीरेंद्र सहवाग. वीरेंद्र सहवाग या खेळाडूबद्दल सांगायचं झालं, काउंटी क्रिकेटचा एक सामना चालू होता. अब्दुल रजाक गोलंदाजी करत होता. त्यावेळी एक टेलेंडर फलंदाज स्ट्राईक एंडवरती होता. टेलेंडर फलंदाजाने वीरेंद्र सहवागला येऊन सांगितलं की मला जास्त काळ मैदानामध्ये राहणं हे माझ्या मात्र अनिर्वाह्य आहे. मला काही जास्त काळ मैदानामध्ये थांबता येणार नाहीये, कारण की चेंडू रिव्हर्स स्विंग होतोय, एक आउट स्विंग इन स्विंग गोलंदाजी केली जाते, मला जास्त काळ मैदानामध्ये थांबता येणार नाही. त्यावेळी वीरेंद्र सहवागने सांगितलं ठीक आहे. मित्रांनो, गोष्ट अशी घडली की त्या फलंदाजाच्या अंगावरती चेंडू लागला आणि एक धाव अंकित केली गेली होती. एका धावेनंतर वीरेंद्र सहवाग स्ट्राईक एंडवरती आला आणि तो चेंडू त्याने जोरदार प्रहार केला होता. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर नव्हे तर मैदानाच्या बाहेर गेला. तदनंतर पंचांनी एक नवीन चेंडू घेतला, मैदानामध्ये येतो. घाई करा मित्रांनो, वेळ वाया घालवू नका. तर प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक राज्य कुसाळकर यांचं आगमन झालंय. तर या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतो. गोलंदाजीसाठी पुन्हा सागर सज्ज झाला. मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. पाहिलं चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लाईन पडतोय आणि त्या कारणास्तव त्याने बॅकफुटवरती याला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटची काढा घेऊन यष्टींच्या पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र होते. या स्पर्धेबद्दल किती बोलावं, या आयोजनाबद्दल किती बोलावं तितकं कमी आहे. ही स्पर्धा संपूर्ण जगभरामधून लाईव्ह पाहिली जाते.
पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. सागर सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. वीरेंद्र सहवागची राहून गेलेली आठवण तुमच्यापर्यंत पूर्ण करेन ज्या वेळ मिळेल. मात्र जोरदार प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, फेकी होईल. तरुवर मात्र घेतलेली एक धाव. एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारे भर. एंड ऑफ दी ओव्हर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 21 धावा विजय स्टार डोंबिवली या संघाची. धन्यवाद. एक आठवण राहून गेली होती वीरेंद्र सहवागची. त्या टेलेंडर फलंदाजाने येऊन सांगितलं की मला जास्त काळ मैदानामध्ये टिकून राहणं, तुझी साथ देणं मला जास्त काय जमणार नाहीये. कारण आहे की हा चेंडू रिव्हर्स स्विंग होतोय, चेंडू आउट स्विंग इन स्विंग होतोय, मला जास्त काय थांबता येणार नाहीये. वीरेंद्र सहवागने सांगितलं ठीक आहे. दुसऱ्या वेळी चेंडूवरती ज्यावेळी वीरेंद्र सहवाग स्ट्राईक एंडवरती आला, पहिल्या चेंडूवरती त्याने जोरदार प्रहार केला होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर नव्हे, मैदानाच्या बाहेर गेला. नवीन चेंडू आला. वीरेंद्र सहवाग त्याच्या जवळ गेला आणि त्याला म्हणाला की आता मात्र कोणतीही काळजी करू नको, कमीत कमी 1 तास तरी हा चेंडू सरळ सरळ तुझ्या बॅटवरती येईल, कोणतेही टेन्शन घेऊ नको. मैदानामध्ये या 2 षटक समाप्ती झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक हारून विजय स्टार हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना 2 गडी बाद 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या स्पर्धेबद्दल सांगत होतो मित्रांनो, सलग 7 वर्ष या स्पर्धेचं भलं मोठं आयोजन पाहायला मिळतंय. संपूर्ण जगभरामधून www.tenniscricket.in आणि साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. एक सुंदर पद्धतीचं डीजे बँड पाहायला मिळत आहे. एक भली मोठी स्पर्धा, नाईटचं आयोजन आणि महाराष्ट्रातील नंबर 1 समालोचक चंद्रकांत शेट्टे. यावेळी मात्र चेंडू सरळ निघून जातोय. फलंदाज मात्र बाद असेल. ज्यांचं मी आत्ताच नाव काढलं आणि तेच त्यांचं सुद्धा आगमन होत आहे. महाराष्ट्रातील नंबर 1 समालोचक माझे गुरुवर्य चंद्रकांतजी शेट्टे यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे. वेलकम सर. पहिले 2 षटक समाप्त झाले. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. तिसरं षटक घेऊन गोलंदाज मनीषाला पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद केला जातोय. धावसंख्या पाहिली 21 धावावरती धावसंख्या लागली गेली. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मनीष सारखा गोलंदाज सज्ज होतोय. चालू असलेला सामना सायराज ठाणे वर्सेस विजय स्टार या 2 संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना आपण पाहतोय. स्पर्धा रंगते ती म्हणजेच देवा प्रतिष्ठान करणक 2016चं हे भव्य दिव्य आयोजन, पर्व 7वं. मात्र रिव्हर्स स्विंगचा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. सुरेख पद्धतीची गोलंदाजी मनीष सारख्या गोलंदाजाकडून केली जाते. रोखून ठेवलं जात आहे. धावसंख्या मात्र रोखून ठेवली जाते. पहिलं षटक पाहिलं तर तब्बल 14 धावा आल्या होत्या. तदनंतरचं षटक ज्यावेळी हाताळलं गेलं त्यावेळी मात्र पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी मनीष सारखा गोलंदाज आलाय. 2 चेंडू टाकले गेलेत. एक फलंदाज बाद केलाय. दोन्ही चेंडू निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज मनीष सज्ज होतोय. सुरेख पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. या मात्र हलक्या हाताने घेऊन काढलेला हा फटका. चेंडू मात्र थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ निघून जातो. शिवराय यांच्या तलवारीसारखा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. चार धावा आल्या. 4 धावेच्या मदत धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. 25 धावेचं महत्व सांगायचं झालं मात्र खेळून काढलेला हा फटका. एकेरी धावी इथे. एका धावची मदत धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या धावसंख्येवर. आठवण झाली 26/11/2008. अर्थातच आजचा दिवस आहे 26/11. या दिवसाची आठवण झाली 26/11/2008. तब्बल 600 जणांना इजा झाली होती. तब्बल 166 जण अप्रॉक्सिमेटली आकडा मात्र सांगता येणार नाही. 166 जणांचा मृत्युमुखी झाले होते. आणि महाराष्ट्रातील 3 मोठे व्यक्तिमत्व, 3 मोठे पोलीस कर्मचारी त्यामध्ये हल्ल्यामध्ये मृत्युमुखी झाले होते. येऊन खेळ खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक जोवरी क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, तद्वर मात्र घेतलेली 1 धाव. एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. 27 धाव धावफलकावरती लागले गेले. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. स्लॉग ओव्हर मधील 1 सेकंडला षटक मात्र मैदानामध्ये चालू आहे. प्रगतीपथावरती आहे. सामना रंगतो तो म्हणजे साईराज ठाणे वर्सेस विजय स्टार डोंबिवली. या 2 संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय साईराज ठाणे या संघाने.
मात्र हलक्या हाताने घेऊन काढलेला हा फटका, क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेकी केली जाईल, तद्वर मात्र घेतलेली एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर एंड ऑफ दी ओव्हर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 28 या धावसंख्येवर. तेरा ठुमका बड़ा किंकी किंकी टाइप का, गोरी तेरा झुमका बड़ा फंकी फंकी टाइप का, दिल तेरी अखियां जैसे नोब रंगीली टाइप का, गोरी तेरा नखरा बड़ा हैंगी फंकी टाइप का. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा 3 गडी बाद धावसंख्येवर लागले गेले. आपण स्पर्धा पाहतोय देवा प्रतिष्ठान करंडक 2016. आज भव्य दिव्य आयोजनामध्ये खेळली जाणारी ही 7 वर्ष, लगातार 7 वर्ष ही स्पर्धा आयोजित केली जाते. ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य आज आपल्याला नामवंत पंच मैदानामध्ये पाहायला मिळतात. मिलिंद पाचारणेकर कल्याणवरून, अभिजित निकम भांडूपवरून आणि पद्मनाथ प्रभू कांदिवलीवरून. तर विनंती आहे, आदरणीय सुनील चौगुले स्टँड, आदरणीय सुनील चौगुले स्टँडच्या समोर जे प्रेक्षक बसलेत ना, समोरचा जो स्टँड आहे त्या समोर प्रेक्षक बसलेत, त्यांना थोडीशी विनंती असेल बाजूला बसा. आणि तो स्टँड फक्त आणि फक्त फलंदाजी करणाऱ्या आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या जे खेळाडू असतील त्या खेळाडूंसाठी तो स्टँड बनवला गेलाय. विनंती असेल स्वयंसेवकांना तो स्टँड पूर्णतः खाली करून घ्या आणि त्या चेअर आहेत त्या आतमध्ये ठेवा, जेणेकरून प्रत्येक खेळणारा फलंदाजीसाठी जो संघ येईल त्या संघासाठी तो स्टँड ठेवण्यात आलाय. या साईडला आपण पाहिलं आदरणीय भगवान जाधव स्टँड, या साईडला आपण पाहतोय दोन्ही जे स्टँड बनवण्यात आले ते स्टँड आहेत. प्रत्येक जो सामना चालू असेल त्या सामन्यातील अतिरिक्त खेळाडू आणि निश्चितच सलामीला येणारे फलंदाजांसाठी तो असेल. विनंती असेल आदरणीय सुनील चौगुले स्टँडच्या मध्ये तिथेच ज्यावेळी फलंदाजीचा जो खेळ असेल, फलंदाजीसाठी येणारा संघ असेल, त्या विनंती असेल त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे, आसन नसतं व्हायचं आहे. धावसंख्या पाहिली, 3 षटक समाप्त झालेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाज सागर सज्ज होताना दिसतोय. धावसंख्या 28 धावा, 3 गडी बाद झालेत. शेवटचं षटक, या मात्र पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार केला जातोय, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. संधी कधीही चालून येत नसते मित्रांनो, संधी मात्र निर्माण करावी लागत असते. क्षेत्ररक्षकाने ती संधी निर्माण केली होती, पण चेंडू मात्र हाताला लागून सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावाला पहिल्या चेंडूवरती 4 धावा येणार आहेत. 4 धावाच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारे भर धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 3 गडी बाद 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विजय स्टार संघाच्या प्रथम नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 32 धावा 3 गडी बाद. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, पॅचच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. एकेरी धाव येते, एका धावची मदत धावसंख्येमध्ये पडणारे भर धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 33 धावा धावफलकावरती लागले गेलेत. गोलंदाजीसाठी सागर सारखा गोलंदाज पाहिला, या आधीचं षटक त्याने दुसरं षटक हाताळलं होतं, 7 धावा खर्च केल्या होत्या. तो गोलंदाज आता मात्र 2 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज येतोय सागर. पवन सारखा फलंदाज मैदानात स्ट्राईक एंडवरती येताना दिसतोय. गोलंदाजीसाठी सागर. या मात्र डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळतील, यात काही शंका नाही. अवांतर स्वरूपाची येणारी ही एक धाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25चं पालन केलं जात आहे. येणारी एक धाव एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. 34 धावा धावफलकावरती लागले गेलेत. माझ्या साथी गुणलेखक म्हणून पाहतोय किशोर सर इथे आज दुसरा दिवस. यावर मात्र फुल टॉस पद्धतीचा हा चेंडू सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं गेलं, फेकी होईल. तद्वर मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. येणारी एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडली गेली. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या धावसंख्येवर. षटक क्रमांक शेवटचा मार्ग असताय हाणामारीचं षटक म्हणून ग्रामीण भाषेमध्ये या षटकाला हाणामारीचं षटक म्हणून संबोधलं जातं. स्लॉग ओव्हर मधील हे शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सागर सारखा गोलंदाज आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती. फलंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला होता, फलंदाजाला वाटलं बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये, अवांतर स्वरूपाचा चेंडू असावा, त्याने त्या चेंडूला खेळण्यास वंचित राहिला. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय.
सागर सारखा गोलंदाज यावेळी मात्र जोरदार प्रहार केला जातोय. सुरेख पद्धतीचे क्षेत्ररक्षण होतं. चेंडू मात्र सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद. 4 धावा आल्या. 4 धावाची मदत धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचते. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्पर्धेतील हाचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील खेळवला जाणारा हा सामना घर बसल्या लाईव्ह प्रेक्षेपण ही स्पर्धा जे घर प्रेक्षक पाहत आहेत त्यांच्या माहितीसाठी, उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना साईराज ठाणे वर्सेस विजय स्टार डोंबिवली या दोन संघांमध्ये खेळवला जाणारा हा सामना. गोलंदाजीसाठी सागर सारखा गोलंदाज सज्ज झालाय. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर 39 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच विजय स्टार या संघाची जर फलंदाजी पाहिली यावेळी मात्र जोरदार प्रहार घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. टॅप पद्धतीचा हा फटका, येणारी 1 धाव, एकेरी धावेची मदत, धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 या धावसंख्येवर. 41 धावांचं लक्ष समोर असेल. 41 धावांच्या लक्ष्याचा कसा पाठलाग केला जातोय, 41 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कसा होईल, मैदानामध्ये हा सामना रंगत राहील. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं मी समालोचक जयेश भोसले हार्दिक स्वागत करतो. स्पर्धा रंगतीये ती म्हणजे देवा प्रतिष्ठान करंडक 2016 चालू असलेला सामना, मैदानामध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय. साईराज ठाणे वर्सेस विजय स्टार डोंबिवली या दोन संघांमध्ये खेळवला जाणारा हा सामना स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना खेळवला जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय दिनू. तब्बल 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद होतोय. पहिला मोरा टिपला जातोय. बडी मछली जाल में. पहिल्या चेंडूवरती पहिला हादरा बसतोय. जर मैदान पाहिलं एक सर्कल बॉक्सची ही स्पर्धा आणि त्या कारणास्तव फलंदाजाला ती भुरळ घातली गेली. फलंदाजाला वाटलं थोडासा दूरवरचा चेंडू होता, त्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता. निश्चितच आठवण झाली पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद केला गेला भुवनेश्वर कुमार याची. तीन फॉर्मॅट मध्ये पहिल्या चेंडूवरती त्याने तिन्ही फलंदाजांना त्रिफळाचीत बाद केलं होतं. यावेळी मात्र मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती एक सुरेख पद्धतीचा फटका. चेंडू प्रमोद याच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
धन्यवाद डीजे. एक कलात्मक क्रिकेट पाहायला मिळते ते म्हणजे प्रमोदेच्या बॅटमधून आलेला हा सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. चेंडूला फक्त दिशा दिली गेली, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. पहिल्या चेंडूवरती आलेले हे 4 धावा, खातं खोललं गेलं. आपल्या संघाचा अकाउंट ओपन करताना दिसतोय, स्वतःचा अकाउंट ओपन करतोय तो म्हणजे प्रमोद सारखा फलंदाज. सुरेख पद्धतीची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 धावाच्या मदतीने संघाचं खातं आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दिनू सज्ज झालाय. या मात्र बॅटची काढा, चेंडू मात्र यष्टांच्या पाठीमागे. पंचांकडे दाद मागितली जाते. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. निश्चितच बॅट जमिनीला धरली, त्या कारणास्तव चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा. सुरेख पद्धतीची गोलंदाजी, चेंडूने मात्र काटा बदलला, दिशा बदलली आणि सुरेख पद्धतीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. आजचा दिवस जर पाहिला तर आजचा दिवस सांगायचं झालं कसोटी क्रिकेटचा सामना चालू आहे. भारत आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये चालू असलेला क्रिकेटचा सामना आज पाहिला तर निश्चितच जयंत यादव यांनी सुंदर पद्धतीची गोलंदाजी केली. या मात्र चेंडूवरती जोरदार प्रहार पाहायला मिळतोय. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार, चौकात 4 धावा. तर सुनील विश्वकर्मा आणि लॅबो या दोन्ही खेळाडूंना विनंती असेल मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. लॅबो आणि सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली विनंती असेल दोन्ही फलंदाजांना. 4 धावाला 4 धावाच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारी पर धावसंख्या पाहिली तर तब्बल 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका ग्लेन मॅक्सवेल एबीडीव्हिलियर्सची आठवण करून दिली जाते. येणारी एक धाव एका धावाच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. तर जयंत यादव या खेळाडूबद्दल सांगत होतो मित्रांनो. तर जयंत यादव हा एकमेव खेळाडू होता भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांमध्ये सामना झाला होता. तर त्यावेळी प्रत्येक आईचं नाव आपल्या जर्सीवरती लिहिलं गेलं होतं. जयंत यादव हा एकमेव खेळाडू होता, त्याला आपल्या दोन्ही आईचं नाव जर्सीवरती लिहायचं होतं. या मात्र मारण्याचा प्रयत्न होतोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये, फलंदाज मात्र बाद होतोय. काय निश्चितच सुरेख पद्धतीची रनिंग बिटवीन विकेट, यस नो आणि वेट, सुंदर ताळमेळ पाहायला मिळालं. येणारी एक धाव एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारे भर. एंड ऑफ दी ओव्हर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद 10 या धावसंख्येवर. दहा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आठवण झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला होता. ती तारीख 10 नोव्हेंबर 1659. मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झाला. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तब्बल 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका, चेंडू सर निघून जातोय बाणासारखा वेगवान, सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद 10 या धावसंख्येवर. दहा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आठवण झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला होता. ती तारीख 10 नोव्हेंबर 1659. मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झाला. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तब्बल 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका, चेंडू सर निघून जातोय बाणासारखा वेगवान, सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चार धावा आल्या. 4 धावाची मदत धावसंख्येमध्ये पडणारे भर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावसंख्येवर. 14 धावा धावफलकावरती लागले गेलेत. शतकवीर यावेळी मात्र खेळून काढलेला हा फटका
क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेकी केली जाईल. तत्पूर्वी मात्र घेतलेली एक धाव आठवण झाली होती ज्यावेळी 14 धावा लागल्या होत्या. द्विशतक सर्वाधिक जलद द्विशतक जग फलंदाजांनी झळकावलं. मार्टिन गुट्टील 14 वय वर्ष 14 होतं. पर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद 10 या धावसंख्येवर. धनावडीचे 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आठवण झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला होता. ती तारीख 10 नोव्हेंबर 1659. मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झाला. 10 धावा धावफलकावरती टाकले गेले. तब्बल 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका, चेंडू सर निघून जातोय बाणासारखा वेगवान सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चार धावा आल्या. 4 धावाची मदत धावसंख्येमध्ये पडणारे भर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावसंख्येवर. 14 धावा धावफलकावरती लागले गेलेत. शतकवीर यावेळी मात्र खेळून काढलेला हा फटका, क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेकी केली जाईल. तत्पूर्वी मात्र घेतलेली एक धाव आठवण झाली होती ज्यावेळी 14 धावा लागल्या होत्या. द्विशतक सर्वाधिक जलद द्विशतक जग फलंदाजांनी झळकावलं. मार्टिन गुट्टील 14 वय वर्ष 14 होतं. डाव्या पायाची 3 बोटं गेली असून सुद्धा आज मात्र मोठमोठी फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. मार्टिन गुप्टील येणारी एक धाव, एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारे भर एक गडी बाद 15 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 41 धावांचा पाठलाग करायचा. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. दिनू सारखं भाऊ सारखं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र सरळ चेंडू निघून जातोय. जोरदार प्रहार केला गेला त्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पंचांनी मात्र दात फेटाळून लावली. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 27 पाहिलं तर जोवर तुम्ही पंचांकडे दात मागितले जात नाही तोवर मात्र फलंदाजाला बाद दिलं जात नसतं. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र चेंडूवरती जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फलंदाज जितू याच्या माध्यमातून येणारी एक धाव, एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या धावसंख्येवर. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. निश्चितच आठवण झाली गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. 24 एप्रिल 1973. 24 एप्रिल 1973 गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिवस. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका, जोरदार प्रहार केला गेला होता. क्षेत्ररक्षक वर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद 10 या धावसंख्येवर. धनावडीचे 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आठवण झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला होता. ती तारीख 10 नोव्हेंबर 1659. मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झाला. 10 धावा धावफलकावरती टाकले गेले. तब्बल 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. धनावडीचे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावांची गरज. धावसंख्या पाहिली, धावसंख्याला धावफलकावरती लागली गेली 26 या धावसंख्येवर. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. कोणताही संघ जर काही ते उपस्थित असेल तर आपली उपस्थिती नोंदवून घ्यायची आहे.
एक थोडा वेळ सामना थांबवायचा आहे. थोडस जास्त काही मोठी गडबड झालेली नाही आहे. कोणी धावत जाऊ नका तिकडे. काही मोठी गडबड झालेली नाही आहे. इलेक्ट्रिकचा थोडासा प्रॉब्लेम आहे. थोडासा कोणी तिकडे जाऊ नका. कोणीही तिकडे धावत जाऊ नका. छोट्या मुलांना विनंती असेल आपापल्या जागेवरती येऊन बसा. कोणीही तिकडे जाऊ नका. शॉर्ट सर्किट झालंय थोडस. कोणीही जाऊ नका त्या ठिकाणी. सामना चालू ठेवा पंचांना. सामना सुरू करायचा आहे. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. गोलंदाजीसाठी केतन सारखा गोलंदाज येतोय. डेकोरेटर्स, मंडप डेकोरेटर्स थोडं बाहेर या लवकर. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज केतन. यावेळी मात्र उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वाहतात. अवांतर धावेची घोषणा केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25चं पालन. येणारी एक धाव. एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये भांडारे भर धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावसंख्येवरती. कालचा दिवस पाहिला 6 चेंडू आणि 23 धावा कुठून काढल्या गेल्या होत्या. कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक संपादन केली गेली होती. यावेळी मात्र चेंडू मात्र विकेटवरती विसावला जातोय. खेळपट्टीवरती विसावला जातोय. एकेरी धाव मात्र पळून अंकित केली जाते. एकेरी धाव येते. एका धावेच्या मदतीने एक धाव कंप्लीट केली गेली. एक धाव अंकित केली गेली. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भरत पडली गेली. धावसंख्या धावून पोहोचते 28 या धावसंख्येवर. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. 13 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय केतन. यावेळी मात्र चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज मात्र बाद. येणारे 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. फलंदाज मात्र पाहिला सीमारेषेच्या बाहेर. बॉक्स क्रिकेटमध्ये षटकार हा दिला जात नसतो आणि षटकार ही पद्धत 1910 सालापासून आली. क्रिकेटमध्ये 1910 सालाच्या अगोदर सीमारेषा नव्हती. क्रिकेटमध्ये जर पाहिलं, क्रिकेटमध्ये जर सांगायचं झालं 15 मार्च 1877 साली एक पहिला सामना खेळला गेला होता. यावेळी मैदानामध्ये खेळून काढलेला हा फटका. बॅटच्या पट्ट्यामध्ये पूर्णतः चेंडू येत नाही. या बॅटची कडा घेऊन मात्र खेळपट्टीच्या जवळ चेंडू विसावला जातोय. येणारी एक धाव. एका धावच्या मदतीने धावसंख्या पंड्यावर पडणारी भर धावसंख्या धावून पोहोचते 29 या धावसंख्येवर. 29 धावा धावफलकावरती लागले गेले. 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. येणारे 3 चेंडू आणि 12 धावा. प्रत्येक चेंडूवरती चौकार खेचणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहिला केतन सारखा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. या मात्र खेळून काढलेला हा फटका क्षेत्ररक्षक येतोय. जेमतेम हा सामना विजयी होताना दिसतोय तो म्हणजेच विजय स्टार हा संघ. केविन सारखा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. येणारे 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. सामना जेमतेम विजय होतोय तो म्हणजेच विजय स्टार संघ. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र यष्टीचितरित्या बाद. एक चेंडू आणि 11 धावांची गरज. 1 चेंडू आणि 11 धावा. गोलंदाज केविन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. एक